श्री ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांच्या ओवीबद्ध ज्ञानेश्वरीचा सरळ मराठी भावार्थ. अध्याय 3. कर्मयोग. गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञानप्रधान शास्त्र आहे, असं सूत्ररूपानं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. परंतु सर्व जीव तर अज्ञानानं बांधलेले आहेत असं आपणास प्रत्यक्षात दिसते, तेव्हा अशा अज्ञानी जीवांना मोक्षप्रद प्राप्त करून घेण्याची योग्यता येणे जरूर आहे. त्यासाठी कर्म उपासनेचा मार्ग गीतेने सांगितला आहे व त्याचा आरंभ 3 अध्यायात कर्मापासून झाला आहे. म्हणून साधनारंभ या अध्यायात सांगितला आहे असे त्यांनी म्हटले आहे. मागच्या अध्यायात ज्या स्थितीत कर्म व कर्ता काहीच राहत नाही, त्या स्थितीचे भगवंतांनी केलेले वर्णन ऐकून अर्जुनाने देवाला जरा जोरानेच प्रश्न केला. देवा, तू कर्माच्या एका बाजूने निषेध करतोस व दुसऱ्या बाजूने मला हिंसारूपी पाप करावा असंही तूच सांगतोस. हा तुझा दुटप्पी उपदेश नको. मला सोप्या व निसंदिग्ध रीतीने माझे हित निश्चित कशात आहे ते सांग. असं विचारण्याचा माझा हक्कही आहे. अनेक जन्म तुझी उपासना करून तुझी प्राप्ती झाली आहे व आईप्रमाणे तुझी माझ्यावर प्रेमाची पाखरही आहे. या प्रश्नावर श्री भगवंतांनी सविस्तर उत्तर दिले. त्याचा अनुवाद श्री ज्ञानदेवांनी या अध्यायात केलेला आहे. तो थोडक्यात असा: निष्काम कर्ममार्ग व ज्ञानमार्ग ही दोन्ही मीच सांगितले व ते दोन्ही एकाच फळाची प्राप्ती करून देतात. परंतु या दोन्ही मार्गाचे मंद व तीव्र असे भिन्न भिन्न अधिकारी आहेत. म्हणून त्यानुसार 2 मार्ग वेगळे सांगणे जरूर पडले. जो मंद अधिकारी आहे त्याला कर्म टाकून देऊन निरीच्छ अधिकाऱ्यांकरिता सांगितलेल्या ज्ञानमार्गाचा अवलंब करण्यास सांगणे योग्य होणार नाही. कारण केवळ कर्म टाकण्याने कर्मत्याग होऊ शकत नाही. कर्मत्याग प्रत्यक्षात घडणे शक्यच नाही. फार काय, कर्मातील अवस्थेला प्राप्त झालेल्या पुरुषालाही तो जोपर्यंत शरीर धारण करीत नाही तोपर्यंत कर्मत्याग करणे शक्य नाही. मग मंद वासनासक्त पुरुषांसंबंधित बोलावयासच नको. या वासनासक्त पुरुषांनी जरी बाह्यतः कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध केला तरी आत वासना वळवळ करीत असल्यामुळे त्यात त्यांचा दांभिकपणा मात्र दिसून येतो. जो खरा निष्काम पुरुष आहे तो आपले अंतःकरण स्थिर करून राहत असतो. त्याची कर्मेंद्रिये आपापले व्यापार करीतच असतात. त्यामुळे सामान्य लोकांप्रमाणेच तो वागताना दिसतो. परंतु सूर्यबिंब हे जरी पाण्यात प्रतिबिंबित झालेले असले तरी ते जसे पाण्याहून अलिप्त असते तसा हा पुरुष कर्माचरण करीत असताना दिसला तरी तो कर्मापासून मुक्तच आहे. अशी जेथे निरीच्छ पुरुषाची ही राहणी आहे तेथे वासनासक्त पुरुषाने विहित कर्म टाकून कर्मातील होण्याचा हा आग्रह करावा. त्यामुळे कर्मत्याग तर होणार नाहीच, पण त्याचे हसू मात्र होईल. वास्तविक प्रत्येकाने अहंकार टाकून देऊन निष्काम बुद्धीने स्वकर्म करण्यातच हित आहे. त्यामुळे त्याला कर्मबंधन लागता मोक्षाप्रत जाता येते. असं वागणं हाच आपला नित्य यज्ञ आहे. हे स्वधर्माचरण ज्याच्या हातून घडत नाही त्याची कुकर्माकडे प्रवृत्ती होते व तद्वारा नाश होतो. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हा मनुष्याप्रमाणे त्याचा स्वधर्म निर्माण केला व प्रजेला सांगितले की याचे आचरण करण्यात तुमचे हित आहे. याशिवाय व्रतवैकल्ये, तीर्थे, साकांश आराधने, मंत्रतंत्र काही करण्याचे तुम्हाला जरुरी नाही. हे स्वधर्म आचरण न कराल व इंद्रियाच्या ओढीनुसार कुकर्मात दंग व्हाल तर त्रैलोक्यातील सर्व पापे व दुःखे तुम्हाला भोगावी लागतील.
ती टाळून सुख प्राप्त करून घ्यावायचे असेल तर इंद्रियांना स्वैर चरू न देता स्वधर्माची कास धरावी. ज्ञानदेवांनी या स्वधर्माच्या स्पष्टीकरणात अग्निमुखी हवन, देवपूजा, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथी सत्कार व ज्ञाती संतोष यांचा उल्लेख केला आहे. जेवढे म्हणून सन्मार्गाने आपण मिळविले असेल ते भोगार्थ न समजता ते स्वधर्मरूप यज्ञद्वारा परमेश्वरास अर्पण करावे व राहिले ते शेष प्रसाद म्हणून संतोषाने सेवन करावे. ज्याने यज्ञ सिद्धीस जातो ते अन्न सामान्य समजू नये. जीवनाला हेतू असणारे अन्न ब्रह्मरूप समजावे. याप्रमाणे जो वागत नाही तो मनुष्य जन्माला येऊन आपला जन्म पशुप्रमाणे फुकट घालवितो. एवढ्याकरिता प्रत्येकाने कर्म न टाकता ते यथाविधी निर्दोष रीतीने करावे. मनुष्याला जे शरीर प्राप्त झाले आहे तेच मुळी पूर्वकर्माचे फळ भोगण्यासाठी आहे. मग कर्म टाकणे कधीतरी शक्य आहे का? जो कृतकृत पुरुष आत्मस्वरूपी घडलेला असतो त्याचाच कर्माशी संबंध तुटलेला असतो. ही स्थिती सामान्य नाही व ती जोपर्यंत प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्माचरण केलेच पाहिजे. त्यात काही बिघडत तर नाहीच, उलट मोक्षप्रद जाता येते. मागे जनकाधिक थोर पुरुष कर्मत्याग न करता कर्माचरण करूनच मोक्षप्रद केले. शिवाय अनेकही एक यात फायदा आहे की अज्ञानी पुरुषांना कर्म कसे करावे याचा या पुरुषांच्या आचरणामुळे कित्ता मिळतो. हे अज्ञानी लोक थोर लोकांचे आचरण पाहून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून ज्ञानी व प्राप्त पुरुषांनी कर्मत्याग न करता स्वतःला जरूर म्हणून जरी नसले तरी या अज्ञानी जीवांना उदाहरण म्हणून कर्म कटाक्षाने अवश्य करावीत. जनकादिकांचे काय, प्रत्यक्ष मी पूर्ण काम असून प्राणी मात्र माझ्याकडे पाहून चालतात, म्हणून त्यांच्याकरिता सकाम पुरुषाप्रमाणे मीही कर्माचरण निमूटपणे करतो. हे जर कर्म मी केले नाही तर भूतमात्रांना आचार राहणार नाही. एवढ्यासाठी समर्थ व प्राप्त पुरुषांची अज्ञानी जीवांना चुकून सुद्धा आपला नैष्कर्म्य बोध सांगू नये. उलट बहुरूपी जशी सोंगाची बतावणी उत्कृष्टपणे करतो तसे स्वधर्माचरण अज्ञ लोकांसाठी त्या लोकांच्या रीतीने करावे. या स्वधर्माचरणात एक गोष्ट मात्र कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे की ही कर्मे प्रकृतीच्या गुणांनुसार इंद्रियाद्वारा होतात. आपला त्यांच्याशी काही संबंध नाही. ब्रह्मनिष्ठ पुरुषांची हीच अंतरी दृढ समजूत असते. म्हणून लोकसंग्रहाकरिता त्यांनी जरी कर्मे केली तरी त्यांच्याशी त्यांचे तादात्म्य नसल्यामुळे कर्माचा बंध त्यांना बाधा करू शकत नाही. जो तादात्म्य पावतो तो या बंधात सापडतो. असं असल्यामुळे अर्जुना, तुला प्रस्तुत जे क्षत्रियांचे लढण्याचे सकर्म प्राप्त झाले आहे ते तू कसे टाकणार? हातात धनुष्य घे, लढ, पृथ्वीला दृष्टांच्या भारापासून सोडव, कीर्ती वाढव, तुला त्याशिवाय दुसरे गत्यंतरच नाही. मी सांगितलेल्या हातवटीने जर तू युद्ध केलेस तर तू कर्मरहितच असा राहशील, पण उलट प्रकृती तंत्र होऊन राहशील तर त्यात निसंशय आत्मनाश आहे. म्हणून ज्ञानी जरी असले तरी त्यांनी प्रकृती तंत्र होऊन इंद्रियाचे चोचले चुकून सुद्धा पुरवू नयेत. स्वैर इंद्रियाचरण क्षणभर गोड लागेल, पण शेवटी देह हा नाशवंत आहे. त्याची 3 चिमट्या राख झाल्यावर शेवटी काय शिल्लक राहील? म्हणून विषयांची आठवणही मनात ठेवू नये. एक स्वधर्माचरण अंतरी जागृत ठेवावे. 4 वर्णांची व 4 आश्रमांची कर्मे निरनिराळी आहेत. ती प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आल्याप्रमाणे करावीत. आपले कर्म आचरण करण्यास कष्टदायक आहे असे दुसऱ्या धर्माचे सोपे आहे, म्हणून आपले कर्म सोडून दुसऱ्याचे घेऊ नये. आपले कर्म आचरत असतात त्यात मरण आले तरी बेहत्तर, त्यामुळे इह व परलोकी सुखच मिळेल. यावर अर्जुनाने देवाला शंका विचारली की अज्ञानी लोकांना तुम्ही सांगता ते माहीत नाही,
म्हणून त्यांच्याकडून स्वधर्माचरण होत नाहीत हे क्षम्य आहे. पण जे जाणते आहेत त्यांना कळत असूनही त्यांच्या हातून कर्माचरण का घडत नाही, कळत असून वळत का नाही, याचे कारण भगवंतांनी स्पष्ट केले. या जाणत्या पुरुषाचेही ज्यांच्या पुढे चालत नाही असे बलात्कारी कामक्रोध हे मांग आहेत. त्यांनी ज्ञानी व भजनी साधकांचा आजपर्यंत नाश केला आहे. दैवी संपत्तीचा उच्छेद यांनीच केला. अज्ञानी लोक तर बापडे बिचारे, पण मी म्हणविणारे जे ज्ञानी ते सुद्धा यांच्या पुढे तेव्हाच गारद होतात. ज्ञान फार कल्याणकारक व शुद्ध आहे, पण जेथे ज्ञान आहे तेथे हे दुष्ट राक्षस अगोदरच येऊन बसतात. यांची हकालपट्टी करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे या कामक्रोधांचे राहण्याचे ठिकाणी जे इंद्रिय आहेत त्यांचे पूर्णपणे दमन करणे हा होय. कामक्रोध तेथून गेले की मन व बुद्धी या दुष्टांच्या कचाट्यातून सुटेल. जीवाला ब्रह्मरूपे स्वराज्य उपभोगण्यास मिळून तो अक्षय सुखात रममान होईल. पुढील अध्यायात श्रीकृष्ण पुन्हा एक प्राचीन कथा सांगणार आहेत. तिचा अनुवाद शांतादी रसांसह करून तुम्हाला सुखाची रेलचेल करून देईल असे सांगून श्री ज्ञानदेव या ठिकाणी हा अध्याय संपवितात.